राज्यातल्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची सध्या पेरणी आणि मशागतीची कामं सुरू आहेत, पण शेतकऱ्यांना यंदा तीव्र डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय। बुलढाणा जिल्ह्यातल्या डोणगाव इथं शेतकऱ्यांना चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधला आणि पेट्रोल पंपावर आणला। यामागचं कारण काय, सविस्तर पाहूया। डिझेलची टंचाई नसल्याचा दावा सरकार करतंय, पण शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। शेतात काम करत असताना ट्रॅक्टरमधलं डिझेल संपल्याचं अनेकदा घडतंय। तसंच राज्य सरकारच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिलं जात नाही, त्यामुळे बंद पडलेला ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी असा बैलगाडीतून आणावा लागल्याचं आरेगावच्या शेतकऱ्यानं सांगितलं। डिझेल मिळून नाही राहिलं आणि शेतकरी हा समोर 20-25 किलोमीटर पंपावर ट्रॅक्टर आणू शकत नाही, म्हणून कॅनमध्ये डिझेल न्यायचो। कॅनमध्ये या शासनाने डिझेल देणं बंद केलं आणि ज्या गाड्या काही बी पेट्रोल पंपाचे जे टँकर होते छोटे ग्रामीण भागात जे पुरवत होते, तर आमचं म्हणणं बुवा त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर गावात एका ठिकाणी लावतो। सोशल मीडियाची सगळी व्यवस्था आहे, किती वाजता टँकर तुमचं पोहोचणार, त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा RC बुक पाहून आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही डिझेल देण्याची कृपा करावी। असं जर 25 किलोमीटर आम्हाला नुसतं यायला आणि जायला इतका वेळ लागला तर शेतीचे कामं कधी करायचे आणि कसे करायचे, हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे सरकारनं केलेल्या कठोर नियमांमुळे शेतकऱ्यांचा संताप होतोय। जिल्ह्यात डिझेलचा मुबलक साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय, पण शेतकरी अजूनही पेट्रोल पंपांवर रांगा लावूनही त्यांना डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे प्रशासन देखील सरकारप्रमाणेच शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप होतोय। पेट्रोल पंपापर्यंत ट्रॅक्टर नेणाऱ्या शेतकऱ्यांना नेमकं काय म्हटलंय आणि पेट्रोल पंप चालकांचं काय म्हणणं आहे पाहूया। डिझेल पंपावर डिझेल मिळत नाही आणि 3 दिवस एका पंपावर टँकर त्या ठिकाणी येत नाही। कुठं नंबर लावायला गेलं कॅनीचा, मागच्या सुरुवातीला कॅनी डिझेल दिलं तर नंबर येईपर्यंत कॅनीचा नंबर संपून गेले, 2 वाजेपर्यंत शेतकरी इथं तंगला ते आमची मागणी व तुमचा जो टँकर आहे ते छोटे त्या ठिकाणी ते प्रत्येक खेड्यात आम्हाला ते ट्रॅक्टरसाठी पोहोचवा शेतकऱ्याच्या। बाकी आम्हाला हिंडाय फिरायला लग्न कार्य हे राहू द्या, हे बंद करू आपण, पण शेतीचे कामं हे बंद ठेवता येत नाही। म्हणून त्या ठिकाणी ट्रॅक्टरला फक्त तुम्ही सध्या आम्हाला डिझेल पुरवा अशी आमची विनंती आहे। ही शासनाची चूक म्हणा, कोणी आम्ही सर्वसामान्य शेतकरी आणि आम्हाला जर इतक्या चुका समजल्या असत्या कोणाची चूक आहे तर आम्ही शेती केलीच नसती साहेब। त्यामुळे सरकारची चूक आहे का प्रशासनाची, काय वाटतं आता चूक सरकारची का प्रशासनाची? आम्ही पंतप्रधानजी म्हणा का या सरकार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणा, हे आदरणीय पद असते, मी यांच्याबद्दल बोलणार नाही। एका पक्षाचे ते नसतात, ते सर्व जनतेचे त्या ठिकाणी असतात। आम्ही असं शेतकरी म्हणून समजतो त्या ठिकाणी। त्यांच्या राज्यात शेतकरी सुखी झाला पाहिजे असं जर त्यांना वाटलं असेल तर त्यांनी एक जरी निर्णय यांचं शासन आल्यापासून घेतला असा शेतकरी हिताचा वाटला असेल तर त्यांनी आम्हाला सांगा। 30 जूनपर्यंत तुम्ही सांगता कर्जमाफी देतो, 30 जूनला पेरणी राहते का? हा प्रश्न तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्या ठिकाणी विचारला पाहिजे। आणि जर कोणी ते बोललं, तुमच्यासारख्या पत्रकार कोणाचा तोल गेला, शेतकऱ्याचा तोल संपला, आता बोलण्यातून नाही, शेतकऱ्याची सहनशीलता संपली, आता त्याचा अंत कोणी पाहू नका। आता आम्ही हे शेतकऱ्याची वाट लागलेली आहे। सोयाबीन आमची 54 रुपये खरेदी केली, शासनाचं सोयाबीन आज भाव वाढले 1700 रुपयांनी, त्याचं बोनस आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी द्यावं। जेव्हाप्रमाणे पणन महासंघाला कापूस शिकल्यानंतर जुनं शेतकऱ्याला बोनस मिळत आहे, त्याप्रमाणे 1700 रुपये सोयाबीनला तुम्ही बोनस आम्हाला द्या अशी आमची मागणी आहे। कांद्याला 2400 रुपये भाव द्या, कांदा आज खरेदी करा। पाणी पडायची वेळ आली, कांदा शेतात ठेवता येत नाही, घरात ठेवायला जागा नाही आणि तुम्ही खरेदी करत ना, नुसतं कागदावर सांगता। शेतकरी प्रशासन आणि सरकार हे फक्त कागदावर आणि घोषणावर चालू आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यावर काहीच नाही। शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका, तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आलं त्यानुसार आम्ही चालतो आहे। मागे मिटिंग झालेली आहे, त्या मिटिंगमध्येही आमदार साहेबांना सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं होतात, म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय ते त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो। तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं योस्तोर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर, तर बा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत। तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून। आता सरकार दरबारी या अडचणीची नोंद घेणार का हे पाहावं लागेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।